श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या 3 महिन्यापासून मासिक वेतन न मिळाल्यामुळे व सोयाबीन, कापूस व संत्रा पिकाला अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत दिवाळीच्या आधी मिळण्यात यावी या मागणीसाठी भाजपाचे महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात मोर्शी तालुक्यातील जयस्तंभ चौक येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात भाजपा महिला आघाडीच्या वतीने चक्काजाम सुद्धा करण्यात आले। यावेळी भाजपा किसान आघाडीचे सरचिटणीस डॉक्टर अनिल बोंडे यांनी विद्यमान आमदारांच्या कामकाजावर टीका सुद्धा केली। त्यानंतर सदर मोर्चा हा जयस्तंभ चौक ते तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला। त्या ठिकाणी नायब तहसीलदार विठ्ठल वंजारी यांना आंदोलनकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी भाजपा विमुक्त भटक्या सेलचे अध्यक्ष कमलसिंग चितोडिया, जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोड व प्राध्यापक संजय घुलक्षे, सारंग खोडसकर, पंचायत समितीच्या सभापती पोबडे, नगर परिषदेचे नगरसेवक, भाजपा कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते। या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोर्शी पोलिसांच्या वतीने तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता। आज सगळ्या मोर्शी तालुक्यातल्या लोकांचा आक्रोश रस्त्यावर आलेला आहे। त्याला खरा जनआक्रोश म्हणतात, कारण शेतकऱ्याचे सोयाबीन असो, कापूस असो, संत्रा असो, तूर असो, सगळ्याचं नुकसान झालेलं आहे। सोयाबीन हातात आलं नाही, तूर जळली, कापसाच्या बोंड्याला कापूस नाही आणि संत्र्याची फळगळ ही 70% जास्त झाली आहे। दुर्दैवाने अजूनपर्यंत कोणते पंचनामे झाले नाही, मदत दिली नाही। शेतकऱ्याची दिवाळी पुन्हा काळी जाणार आहे आणि मागच्या वर्षीचाही दुसरा हप्ता अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात दिल्या गेला नाही, अजूनपर्यंत दिल्या गेला नाही। उलट शेतकऱ्याच्या जवळ पैसे नाही, पीक विमा मिळालेला नाही, पण एमएससीबी वाले कृषी पंपाची लाईन कापून राहिले। डीपी नादुरुस्त असली तर ती डीपी दुरुस्त करत नाही। जोपर्यंत 80% लोक पैसे भरत नाही तोपर्यंत डीपी दुरुस्त करत नाही। श्रावणबाळ संजय गांधीचे आता इथं नायब तहसीलदार आहेत, तेच सांगतात की जून पर्यंतचे पैसे मिळाले, म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्याचे पैसे, आता ऑक्टोबर महिना सुरू आहे, या महिन्याचे पैसे मिळाले नाही। गरीबातले गरीब 1000 रुपये पगार घेणाऱ्या विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता, अपंग आणि म्हातारे लोक यांचे शिव्याश्राप घेतात आहे। 3-3 महिन्यापासून पैसे मिळाले नाही। आता दिवाळीच्या अगोदर जर पैसे मिळाले नाही ते एसडीओच्या घरी आणि तहसीलदाराच्या घरी आम्ही जाऊन बसणार आहे, सगळ्या म्हाताऱ्यांना जाऊन बसवणार आहे। एवढंच नाही तर विद्यार्थ्यांची परीक्षा धड घेतल्या गेली नाही, विद्यार्थ्यांची परीक्षा धड घेतल्या गेली नाही आणि म्हणून सगळेच जण वीज पंप असो, घरकुलामध्ये घरकुलाची ड यादीमधले नावं ते गाळण्यात आले। कोण गाळले सांगत नाही, आमदार मीटिंग घेत नाही, पालकमंत्री मीटिंग घेत नाही आणि पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी संयुक्तपणे डीआरडीएशी मीटिंग घेऊन कोण गाळले ते कसे टाकता येईल याच्यावर उपाययोजना करत नाही। शहरी भागातले घरकुलाचे टप्पे दिले गेले नाही आणि आता जर दिवाळीपर्यंत श्रावणबाळचे पैसे दिले नाही किंवा शेतकऱ्याला मदत दिली नाही तर पहिला प्रयत्न आम्ही 1 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार आहे आणि तरी पण जर या सरकारला जाग आली नाही तर नागपूरच्या मुख्यमंत्री निवासाच्या समोर जाऊन आम्ही काळी दिवाळी साजरी करू। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।